सकाळ सकाळी झोपेतून उठून बाहेर आल्यानंतर एवढं ऊन दिसतं ना, म्हणजे असं वाटतं की दुपारच झालीये का काय. असो, मी उठायच्या आधीच सासूबाईंनी सकाळी सकाळी या तवलीमध्ये काय शिजू घातले हा प्रश्न पहिला तरी मला पडलेला. सासूबाईंनी थोडी ना थोडकी नाही पण तवली फुल्ल भरून रताळ शिजायला घातली होती आणि ते नेमकी कशासाठी हे मला पण माहिती नव्हतं. पण ते मला नंतर समजलं, कारण आम्ही खूप दिवस झालं म्हणत होतो की रताळाचे पापड बनवायचे म्हणून, म्हणजे तसं सासूबाईच म्हणत होत्या. मग आज सासूबाईंनी ते पापड बनवायसाठी रताळ शिजायला घातली होती सकाळी सकाळी. सासूबाई हे पापड थापायचं काम करत होत्या, जे की खूप अवघड आहे, मला नाही जमलं. मी रताळ सोलायचं काम करत होते. जाऊबाई रताळ बारीक करत होत्या, कारण त्याची केसर वगैरे त्या पापडमध्ये येऊ नये म्हणून. दुसऱ्या आत्या पण रताळाचे साल काढत होत्या. मागे खाटवरती दिसत असतील तुम्हाला पापड वाळायला टाकलेत, अगदी धपाट्यापेक्षा मोठे थापले गेले होते पापड. मी तरी पहिल्यांदाच बघतीये रताळाचे पापड केलेले, कारण याआधी मी कधीच बघितलं नव्हतं. अधूनमधून आमच्या बंधुरायांचं प्रेम जरासं जास्तीच होतं जातं. प्रेग्नेन्सीमुळे वगैरे माझे पाय जरासे जास्ती सुचतात आणि कधी कधी दुखतात पण. मग तो घरी आला असला त्याला दाब म्हणले की मग छान मसाज करून देतो. तुमच्याकडे आहे का असं कोणी, मला कमेंट मध्ये नक्की सांगा. दुपारी काही कामामुळे आहो गावामध्ये गेले होते, तर येताना आमच्यासाठी ही सुकी भेळ घेऊन आले होते. भेळ, पाणीपुरी असं मला तरी जास्ती तिखटच खायला आवडत होतं, पण उन्हाळ्यामुळे पोटामध्ये एवढी जास्ती धग मारते ना की जरा पण तिखटाचा घास खाल्ला जात नाही. भेळ खाऊन मस्त एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता, तो करून घेतला, जो की ऑलरेडी अपलोड झालाय चॅनलवरती. दीदी असल्यामुळे जास्ती तरी स्वयंपाक चुलीवरतीच बनवतो, मग संध्याकाळी पण स्वयंपाक चुलीवरतीच बनवला. चलो बाय, भेटूया.